पुढची बातमी, वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत। राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार सगळेच जण निवडणुकांच्या तयारीला लागलेले आहेत। मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा घोळ मात्र चव्हाट्यावर आलाय। ऑनलाईन मतदार याद्यांमध्ये महाघोटाळा उघड झाल्यामुळे मतदारांसह उमेदवार सुद्धा संतापले। वसई विरार महापालिकेचं 14 जून रोजी मतदान होणार आहे। यंदाची ही पहिलीच ऑनलाईन वंचित राहणार आहेत। याचा अप्रत्यक्ष फटका उमेदवारांना बसणार आहे। 21 मे रोजी प्रारूप मतदार याद्या निवडणूक आयोगानं जाहीर केल्या। या याद्यांवर अनेक राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदारांनी हरकती नोंदवल्यात। इथे 100-150 नाही तर 60,000हून अधिक मतदारांच्या नावात हेराफेरी झाली आहे। सूचक असतील त्यांचा पण गोंधळ झालाय, ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचा आहे त्यांचा देखील गोंधळ झालेला आहे। आधीच्या ज्या याद्या होत्या त्याच्यामध्ये ज्यांची नावं होती, विधानसभेमध्ये नावं होती, ती देखील डिलीट झालेली आहे। आणि जी नवीन प्रणाली कॉम्प्युटर संबंधी केलेली आहे त्याच्यामुळे हा घोळ झालेला आहे आणि त्यासंबंधी निवडणूक आयोगाला रितसर तक्रारी देखील दाखल केलेल्या आहेत। हे सर्व विचारायला आम्ही आयुक्तांकडे गेलो। आयुक्तांनी सांगितलं की ऑनलाईनचं ती मिस्टेक झालेली आहे, ती काही दिवसामध्ये सुधारण्यात येईल। पण आम्ही खरं वाचतो म्हणजे ऑनलाईनचं घोटाळा असेल हा वेगळा दृष्टिकोन आहे, पण मुळातच ज्या हरकती आम्ही मांडल्या गेल्या त्याच्यावरती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच कारवाई केली नाही। निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेल्या याद्या अद्याप तरी तशाच आहेत। विरारच्या मतदारांची नावं नालासोपारा प्रभागात तर वसईतील मतदारांची नावं ही नालासोपारा प्रभागात टाकण्यात आली आहेत, तर काहींची नावं मतदार यादीतून गायब करण्यात आली आहेत। त्यामुळे मतदार आपलं नाव कोणत्या मतदार यादीत आहे, मतदान केंद्र कुठे आहे या संभ्रमात आहेत। त्यांना जे केंद्र देण्यात येईल, जर आमच्याकडच्या एरियामध्ये जर एखाद्या जिल्हा परिषद शाळेमध्ये केंद्र असेल तर ते केंद्र आणि जे राहणारे असणार आहेत ते नालासोपारा किंवा हायवेचे असणार आहेत, त्यांना माहिती पण नसणार आहे की ते केंद्र नक्की तिकडचंच आहे की नाही। त्यामुळे त्यांना मला तरी वाटत नाही की ते मतदान करू शकतील असं। तर माननीय आयुक्ताबरोबर ज्या सभेमध्ये हा विषय मांडला गेला त्यांनी सांगितलं की ज्यांची विधानसभेला ज्यांची नावं आहेत त्यांना आम्ही मतदान करण्याला देऊ, परंतु त्यांची नावंच यादीमध्ये नाहीत। हा खूप प्रचंड मोठा विषय आहे आणि याच्यावर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे। तक्रार करूनही मतदार याद्या निवडणूक आयोगाने अधिकृत जाहीर केल्यात। त्यामुळे ज्या मतदारांची नावं अन्य प्रभागात आली आहेत अशा मतदारांना आपलं नाव शोधणंही कठीण झालंय। तर निवडणूक आयोगाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही। त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येईल का हा प्रश्न आहे। या प्रक्रियेवर निवडणूक आयोग काय निर्णय घेते याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। का डिलीट झालेले आणि नावं इकडून तिकडे गेलेल्या मतदारांना या मतदान प्रक्रियेमधून वंचित राहावं लागणार आहे, हे मात्र पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।